आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत तातडीने भारत सरकारला विनंती करायला हवी होती आणि ते काहीच हालचाल झाली नाही. म्हणून काल योगायोगाने वन नेशन वन इलेक्शनच्या कामासाठी दिल्लीला होतेच. म्हणून मी शिवराज सिंगजींना विनंती केली आणि शिवराज सिंगजींची पूर्णपणे मदत करायची तयारी आहे. पण इथून प्रस्ताव तर गेला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने ग्राउंड रियालिटी तर सांगितली पाहिजे केंद्र सरकारला. आणि शिवराज सिंगजी म्हणाले की मीही येईन एवढी परिस्थिती गंभीर असेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने आता काहीतरी हालचाल तातडीने केली पाहिजे आणि मदत पंचनामे होतील. तुम्हाला आठवत असेल की जून मध्ये पहिल्यांदा पंचनामे झाले होते, त्याचे पैसे आजही पोहोचलेले नाहीयेत. आता नव्याने पंचनामे, आणि काय पंचनामे करत बसलाय हो तुम्ही. बघा ना, डोळ्यांनी दिसतंय. शेवटच्या जिथपर्यंत आपली नजर जाते तिथे नुकसानच नुकसान आणि पाणीच पाणी आहे. त्यामुळे तातडीने यंत्रणा लावून लगेच त्यात पैसे गेले पाहिजेत आणि त्यांना अन्नधान्य हे तातडीने पुरवण्याची गरज आहे. आणि काय हरकत आहे केंद्र सरकारला मदत मागायला. मला कळत नाही का महाराष्ट्र सरकार काही हालचाल करत नाही. मार्च 23 मध्ये प्रति हेक्टरी जिरायसाठी प्रति हेक्टरी 8,500 आणि बागायतीसाठी 17,000 होतं. तेच जानेवारी 24 मध्ये 13,600 आणि 27,000 केलं गेलं. पण आता परत तेच 8,500 आणि 17,000 केलं गेलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना हे वाढवण्यात आलेलं होतं. बरोबर आहे तुमचं. आता परत रिव्हर्स चालले गाडी. नाही, 2 वर्षात इन्फ्लेशन बघा ना, महागाई वाढलीच आहे आणि हे रिव्हर्स कसं चालेल. एकदा सरकारने एक निर्णय घेतला आणि तुम्ही बघताय तुमच्या चॅनलवर मी मगाशी बघितलं की उद्धवजी जेव्हा गेले होते तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांचीच मागणी आहे. मी अमित आणि धीरजही त्या फ्रेम मध्ये मी पाहिले. ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे 50,000 रुपये द्या. एक पुन्हा समजून घ्या, आपल्याला त्यांना आता जे कर्ज आहे किंवा जी परिस्थिती आहे त्याच्यातून बाहेर काढायचंय, हा पहिला भाग, आणि पुन्हा त्यांना उभं करायचंय. त्याच्यामुळे हे 2 भागात काम करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने हात रोखू नये. अहो 80,000 कोटी रुपयाचा तुम्ही शक्तीपीठाचा रस्ता करू शकता. 80,000 कोटी रुपयाचा एक रस्ता करू शकता. आमच्या मायबाप शेतकऱ्याला तुम्ही एकरी 50,000 रुपये देऊ शकत नाही. हे दुर्दैव आहे. पण 2,000 कोटींनी काय प्रश्न सुटणार आहे. अहो आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. घर, शाळा, गावं, पिकं, काय राहिलंय तुम्ही बघा ना. तुमच्याच चॅनलवर एवढं कव्हरेज करतायत म्हणजे खरंच त्या सगळ्या रिपोर्टरांचं आपण कॅमेरामॅनचं कौतुक केलं पाहिजे की त्या अतिवृष्टीमध्ये जाऊन कसे ती कामं करतायत आणि रिपोर्टिंग करतायत. आणि बऱ्याच रिपोर्टिंगमुळे सरकारलाही मदत होतीये की मदत पाठवण्यासाठी. त्याच्यामुळे खरंच त्या भागातल्या सगळ्या रिपोर्टर आणि कॅमेरामॅन दोघांचंही आपण कौतुक आणि आभार मानले पाहिजेत की एवढं डिटेल रिपोर्टिंग ते करतायत. पण 2,000 कोटीत प्रश्न सुटत नाही ना. तुम्ही 80,000 कोटी तुम्ही विचार, 2,000 कुठे आणि 80,000 कुठे.